येवला तालुक्यातील पारेगाव येथे झाशीची राणी महिला बचत गटाने एकत्र येत शेती व्यवसायात एक नवा आदर्श निर्माण केला आहे। गेल्या 6 वर्षांपासून कार्यरत असलेल्या गटाने यावर्षी शेतकरी उत्पादक गट सुरू केला असून सर्व महिलांनी एकत्रितपणे बियाणे आणि खते खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत माहिती देताना अधिकृत अजित कृषी भंडार बियाणे विक्रेते नितीन काबरा म्हणाले की या महिला बचत गटाला आम्ही थेट होलसेल दरात भाजीपाला व इतर बियाणे उपलब्ध करून दिले आहेत। अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी केल्यामुळे महिलांची फसवणूक टळली असून त्यांना दर्जेदार व सक्षम बियाणे मिळाले आहेत। एकत्रित खरेदीमुळे गटाची मोठी आर्थिक बचत झाली आहे। एकत्रित खरेदी व सामूहिक शेतीमुळे आमचा मजुरीचा खर्च वाचणार आहे, असा विश्वास गटाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे। दरम्यान तालुक्यातील इतर गावांमध्येही महिलांनी असे बचत गट स्थापन करून एकत्रित खरेदीचा फायदा घ्यावा, असे आवाहन नितीन काबरा यांनी केले आहे। याप्रसंगी अर्चना जेजूरकर, सविता जेजूरकर, शांता वाळके, अनिता वाळके पारेगावच्या महिलांच्या प्रयोगाचं परिसरात कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट चेतन कोळस, येवला। महिला बचत गटाच्या महिला आहोत। झाशीची राणी महिला स्वयंसहायता समूह आमच्या गटाचं नाव आहे। आम्ही 6 वर्षापासून बचत गट चालवतो, पण आम्ही ह्याच वर्षी शेतकरी गट सुरू केला आहे। आणि मग शेतकरी उत्पादक गट सुरू केलेला असल्यामुळं आम्ही ह्यावेळेस एकत्र बियाणं खरेदी करायचं ठरवलं आहे। बियाणं, खतं आणि एकत्र शेती, त्याच्यामुळं आम्ही प्राईड 99 हे बियाणं सोयाबीनचं आम्ही चॉईस केलं आहे। आता बघू, आता ह्यावेळेस एकत्र खरेदी केल्याने काय फायदा होणार तुमच्या याच्यात? एकत्र खरेदी केल्याने आम्हाला बियाण्यामागं डिस्काउंट दिलेला आहे बॉ, त्याच्यात आमचा पहिले फायदा झाला। त्यानंतर आता खतामध्ये होऊ शकतो। आम्ही एकत्रित निंदणी खुरपणी करणारे, म्हणजे आमची मजुरी त्यामध्ये वाचणार आहे। असं 12 महिला मिळून प्रत्येकीच्या वावरात आम्ही हिरचिक पद्धतीने करणार आहे। असं त्याच्यामुळे मजुरी वाचणार आहे, म्हणजे आमची ती बचत होणार आहे। एकत्रित केल्यामुळे तुमची मजुरी आणि खतात किमतीचा भाव पण कमी होणार, त्यामुळे तुमचा तो फायदा आहे। त्यामुळे बचत गट आणि सपोज जर आम्हाला आमचं पीक उत्पन्न चांगलं निघालं आणि आमच्या गटाला जर बक्षीस मिळालं तर आम्हाला त्याचाही फायदा होईल। नमस्कार। आज येवला तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विविध गट तयार होतात आहे। त्यापैकीच एक पारेगाव इथं झाशी महिला बचत गट या नावाने एक बचत गट तयार झालेला आहे। मागंसुद्धा या बचत गटाने आमच्याकडं भाजीपाला वगैरे बियाण्याची खरेदी केली होती। त्याच्यामध्ये त्यांना इतर दुकानापेक्षा आणि इतर किमतीमध्ये मोठा फरक पडतो। ह्या बचत गटाला खास करून आम्ही डायरेक्ट होलसेल रेट लावित असतो, जेणेकरून या बचत गटाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची बचत होती आणि अधिकृत विक्रेत्याकडनं त्यांना माल मिळाल्यामुळे प्रमाणित बियाणं आणि चांगले सक्षम बियाणं त्यांना मिळतं। त्याच्यामुळे त्यांची कुठल्याही प्रकारची फसवणूक या माध्यमातून होत नाही। मी सर्व महिला येवला तालुक्यातील महिलांना आवाहन करतो की प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा बचत गट स्थापन करून आपण शेतकऱ्यांना किंवा आपल्या घरच्यांना बियाणे खरेदी करून याच्यातनं फायदा करून दिला तर निश्चितच आपली खरेदी एकत्र झाल्यामुळं होणारा फायदा हा त्याच्यातनं मजुरीचा खर्च निघून जाण्याकरता फायदेशीर असतो। त्याच्यामुळे मी सर्व महिला बचत गटांना आवाहन करतो की या पद्धतीने बचत गट स्थापन करावी आणि कमी पैशामध्ये खरेदी करण्याचा आपण फायदा करून घ्यावा, ही मी या प्रसंगी त्या सर्व महिला बचत गटांना आवाहन करतो। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही। येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी। प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स,
टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.